मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। तर उपमहापौरपदी शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाली आहे। पुढील 6 वर्षासाठी घाडी हे उपमहापौर असतील। भाजपकडून राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण यामध्ये रितू तावडे यांनी बाजी मारली आहे। 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे। रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असतील। दरम्यान रितू तावडे यांनी महापौर पदासाठी तर संजय घाडी यांनी उपमहापौर पदासाठी आज अर्ज दाखल केला आहे। मुंबई मनपाची 16 फेब्रुवारीला विशेष सभा होती आहे। या सभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाईल। विशेष सभेमध्ये त्याच दिवशी समितीच्या सदस्यांची देखील निवड होणार आहे। यानंतर 20 तारखेला शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड होईल। 23 तारखेला सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांची निवड होईल। 24 तारखेला विशेष सभा घेत अजित पवार यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल। शोक प्रस्ताव मांडून सभागृह दिवसभरासाठी तहकूब होईल। 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होईल। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या आधी ही सर्व औपचारिकता पार पाडली जाणार आहे। मुंबई मनपाच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक मातोश्री या निवासस्थानी पार पडली आहे। भाजपने महापौर पदाचा उमेदवार मराठी दिलाय, त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही असं शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। त्यामुळे शिवसेना महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही असा सवाल निर्माण झालाय। आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत। तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील। मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचा एक स्वीकृत नगरसेवक असावा अशी मागणी मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे केली आहे। मात्र हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याचं ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तो पक्षप्रमुखांचा ऐका नाही 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 मी याच्यावर बोलणार नाही। घेऊ दे आता पक्षप्रमुख दोन्ही म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करावा आणि किल्लेदार बोलतो हे होणार नाही। बोला। मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांची निवड झाली आहे। मालेगावमध्ये भाजप आणि एमआयएमनं तटस्थ अशी भूमिका स्वीकारली होती। नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळाली आहेत। महापौर झाल्याच्या नंतर नसरीन बानो या भावुकही झाल्या। इस्लाम पार्टीसह पक्षामधील नगरसेवक आणि मतदारांचे त्यांनी आभार मानले। खुशी के मौके पर सबसे पहले अल्लाह रब्बुल इज्जत की का शुक्र अदा करती हूँ। अगर आज हमारे दरमियान मरहूम शेख रजीज साहब अगर हयात होते तो ये खुशी यकीनन दोबाला हो जाती। मैं इस्लाम पार्टी के बानी शेख आसिफ साहब की भी शुक्रिया अदा करती हूँ। मैं इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी, कांग्रेस पार्टी और दीगर तमाम पार्टियों के कारपोरेटर्स का भी शुक्र अदा करती हूँ। इसी तरह मैं इस्लाम पार्टी के जिम्मेदारान, ओहदेदारान और तमाम ही वर्करों का भी शुक्र अदा करती हूँ। दरम्यान मालेगावमधल्या इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी एल्गार पुकारला। मनपामध्ये प्रशासकीय राजवट असताना लोकांवरती अन्याय झालाय। बांगलादेशी रोहिंग्यांच्या नावाखाली एसआयटी स्थापन करून लोकांना तुरुंगामध्ये टाकलं।
तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार असल्याचं शेख यांनी म्हटलंय. जनता के सामने हमने एसआईआर का जो सर्वेक्षण होने वाला है इस महाराष्ट्र के अंदर जो देश भर में चल रहा है, तो उसके लिए हम उनकी कैसे मदद कर सकते हैं, ये हमने मुद्दा प्रायोरिटी पे रखा. तो एसआईआर का जब सर्वेक्षण होगा इस शहर का, तो हमको शंका है, भीति है कि लाखों लोगों के नाम उससे डिलीट कर दिए जाएंगे और फिर एक मर्तबा वही मुद्दा उपस्थित किया जाएगा कि यहाँ बांग्लादेशी रहते हैं, यहाँ रोहिंग्या रहते हैं. पहली महासभा के अंदर हम ठहराव पारित करेंगे और जो प्रमाण पत्र रद्द हुए हैं उसकी डिपार्टमेंटली, महानगर पालिका के डिपार्टमेंटली हम उसकी चौकसी कराएंगे और उसके अंदर हम हमारा चौकसी का अहवाल महासभा में और राज्य सरकार को भेजेंगे. मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाला होता आणि त्यामुळे ही लिफ्ट कोसळली. लिफ्टची चेन तुटली आणि त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने लिफ्टमधले 18 जण हे थोडक्यात बचावलेत. लिफ्टचा दरवाजा पहिल्या मजल्यावरती अडकल्यामुळे लिफ्टमधले नागरिक सुखरूप आहेत. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून अग्निशमन दल आणि पोलीस यांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलंय. लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुस्तकीन डिग्निटी यांच्यासोबत 5 पत्रकार बांधव देखील अडकून पडले होते. पुढची ब्रेकिंग बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांनी पैशांचं वाटप केल्याचा आरोप होतोय. पैसे वाटपाच्या संदर्भात तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 1-2 कोटी काय लागतील ते देऊ असं तानाजी सावंत यामध्ये बोलतायत असं दिसतंय. पैशांबाबतचं बोलणं व्हॉट्सअपवरती सांगा, सावंतांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. शिरगाव, हिंगणगाव, वाकडी, जवळा या गावामध्ये मागे पडायचं नाही. सावंतांची कार्यकर्त्यांसोबत बोलत असतानाची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. आता तोंडी नुसतं गोड बोलून नाही, आता काम दाखवायचं आपलं. हो म्हणजे 1000 रुपयाला पडू, 2000 रुपयाला पडू, बरोबर 3000 रुपयाला पडू, तिथं कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्पिटिशन मोठे आपल्याला. दलितामध्ये वगैरे 2000 जाऊ, 3000 जाऊ, त्याची काही याद्या तयार करून ते सुरू करायचं लगेच 2 दिवसात. बरोबर आहे. तसंच वाकडीला आपल्याला ही जी 3-4 गाव आहेत, सिरसाव, वाकडी, हिंगणगाव आणि जवळा, या 4 गावामध्ये आपल्याला मागं पडायचं नाही. 50 लाख जाऊ, 2 रुपये जाऊ, 2 कोटी जाऊ, जे जाऊ ते जाऊ, कळलं का? तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कोणाचा विचार करायचा नाही. याद्या तयार करायच्या, सुरू करायचं, कळलं का? बरोबर. सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड. बर. आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे वाटतं ते मला व्हॉट्सअपला टाकायचं, कुणाला बोलायचं नाही एक शब्द. बरोबर. सुरू करायचं, ठीक आहे. तो जर कुणाला चर्चा नाही असं म्हणतो साहेब, मग काय करू? पुन्हा आमच्यात निशाण्यासाठी आहे, काय गरज आहे? आता एवढा मोठा आता धंदा झालाय, आपण एवढी मोठी सभा झाली, एवढं मोठं झालंय, लोक आपल्याच पाठीमागे आहेत. कापेल राहायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.